रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये महायुतीची उमेदवारी कुणाला मिळणार याचा फैसला अजूनही झालेला नाही। इथल्या उमेदवारीसाठी भाजपचे नारायण राणे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे किरण सामंत या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय कुस्ती रंगतीये। मात्र अद्याप या कुस्तीचा निकाल लागलेला नाही। एकीकडे नारायण राणेंनी भाजपच्या उमेदवारीची घोषणा केली आहे, प्रचारालाही सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे सामंतांनी अजूनही उमेदवारीची आशा सोडलेली नाही। सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या उमेदवारीचा गुंता, महायुतीत तंटा। नारायण राणेंकडून प्रचार सुरू, मात्र उमेदवारीची घोषणा नाही। किरण सामंतही आग्रही, शिंदेंच्या शिवसेनेची माघार नाहीच। कधी सुटणार सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचा युतीतील तिढा? पोपट मेलाय पण सांगायचं नाही या अकबर बिरबलाच्या कथेसारखी अवस्था झाली आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात महायुतीची। नारायण राणेंचा प्रचार तर सुरू झाला, मात्र त्याची वाच्यता नाही। सभा होत आहेत, गावोगावी भेटीगाठी सुरू आहेत, मात्र उमेदवारीची घोषणा नाही। नारायण राणेंचा प्रचार सुरू होताच सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा भाजपलाच सुटल्याचा विश्वास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वाटू लागला। मात्र ही जागा धनुष्यबाणावरील उमेदवारालाच सुटणार असं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी शिंदेंच्या शिवसेनेचा दावा कायम ठेवलाय। त्यामुळे उमेदवारीची घोषणा कधी होणार आणि नेमकं तिकीट कोणाला मिळणार याबाबत महायुतीच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम वाढत चाललाय। मी यापूर्वी म्हणालोय की हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला मिळाला पाहिजे। मतदारसंघातून निवडून जाण्याची क्षमता भारतीय जनता पक्षाची आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेला मिळाली पाहिजे, त्याच्यामुळं दुमत असण्याचं काही कारण नाही। आणि एखादी व्यक्ती ज्यावेळी संवेदनशील आणि भावनाप्रधान असते तोच त्या मतदारसंघाचा विकास करू शकत असतो, तो कापर असतो, कठोर असतो। आणि त्या भावनेतनं त्यांनी तो निर्णय घेतलेला होता, त्यांचा तो वैयक्तिक निर्णय होता। आणि कुटुंब म्हणून जर सांगायचं झालं तर त्यांच्यापेक्षा वयाने जरी मी लहान असतो तरी पॉलिटिकल निर्णय हे आम्ही कुटुंब म्हणून एकत्र बसून घेतो। त्याच्यामुळे आमचा देखील निर्णय झालेला आहे आणि कार्यकर्त्यांचा देखील निर्णय झालेला आहे। त्या ठिकाणी शिवसेनेचाच दावा आहे आणि शिवसेनेचाच दावा शेवटपर्यंत राहील। सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या जागेवरून भाजप शिवसेनेतला वाद काही सुटत नसताना किरण सामंत यांचं व्हॉट्सअप स्टेटस चांगलंच चर्चेत आलंय। जर मिठाचा खडा पडला तर आमदारकीसाठी कोणाच्या बापाला ऐकणार नाही असा अजित पवारांचा व्हिडिओ शेअर करत किरण सामंत यांनी धमकीबाजा इशाराच महायुतीच्या नेत्यांना दिलाय। खासदारकीचा उमेदवार दिल्यानंतर तिथं जर यदा कदाचित मला मिठाचा खडा लागला तर मी आमदारकीच्या बाबतीमध्ये देखील वेगळा विचार करेन। मी कोणाच्या बापाचं ऐकायचो नाही। मी सरळ सांगेन की बाबा माझं शब्दाला हे साथ देत नाही तर मी कशा करता एवढे कष्ट। सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या जागेसाठी मवियानं खासदार विनायक राऊतांची उमेदवारी महिनाभरापूर्वीच जाहीर करत प्रचारात आघाडी घेतली आहे। तर दुसरीकडे महायुतीतल्या उमेदवारीचा तिढा मात्र अद्यापही सुटताना दिसत नाही। विकास गावकर, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।